अध्याय 10वा शारदा आख्यान. श्री गणेशाय नमः. हे शंभू महादेवा, तुझा जय जयकार असो. तू मदनरूपी हत्तीला विर्दन्य करणारा आहेस. तू क्रोधरूपी अभ्र नष्ट करणारा प्रभाजन आहेस. तू मदनरूपी अंधार दूर करणारा सूर्य आहेस. हे चंद्रशेखरा, हे वृषभवहन, तू दंभरूपी पर्वताचे चूर्ण करणारा इंद्र आहेस. तू अहंकाररूपी अंधकासुराचे दमन करतोस. हे भालनेत्रा, तू धर्माचे वर्धन करणारा आहेस. तू आनंदरूपी कैलास पर्वतावर विहार करतोस. तू मत्स्यरूपी दुर्धर अरण्यात लीलालय जाळून टाकतोस. तू वेदशास्त्रांना वंदनीय आहेस. हे सुसह्य वदना, तू दक्षाचा यत्न ध्वंस केलास. तू आनंदाचा सागर आहेस. तू दयानिधी आहेस. तू ब्रह्मानंद आहेस. शारदेची कथा. नवध्रुव ऋषींचा उपदेश. नैमिषारण्यात महामुनी सूत शौनकादिकांना श्रोत्यांना अद्भुतरम्य शिवलीला कथन करत होते. शबर दाम्पत्य आणि सिंहकेतू राजा यांचा शिवभक्तीने कसा उद्धार झाला ते सांगून तो दुसरी कथा सांगू लागला. सूत म्हणाले, अनर्थ देशात देवव्रत नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत असे. तो वेदशास्त्रांमध्ये पारंगत होता. शारदा ही त्याची मुलगी. ती अत्यंत सुंदर, सुलक्षणी व चतुर होती. देवव्रतांचे पद्मनाभा नावाच्या एक सुशिक्षित ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. ती 12 वर्षाची असताना लावून दिला. वेदसंपन्न पद्मनाभाला राजानेही मान देत असे. लग्न समारंभ व्यवस्थित पार पडला. देवव्रतांनी मुलीला व जावयाला आग्रह करून काही दिवस आपल्याकडेच ठेवून घेतले. एके दिवशी सायंकाळची पद्मनाभा स्नानसंध्येसाठी नदीवर गेला होता. अंधारातून परत येत असताना त्याला विषारी सर्प चावला आणि तो जागीच गतप्राण झाला. ही वार्ता कळताच लोक धावले. मातापित्यासह ते धावत आले. आपल्या पतीचे निशेष कलेवर पाहून तिला भोवळच आली. तिचे मातापिता शोक करू लागले. आज त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. नियतीने शारदेच्या सौभाग्यावर क्रूर घात घातला होता. लोक हळहळत होते. बाया बापड्या रडत होत्या. शारदा भावनावर आली. जमिनीवर गडाबडा लोळू लागली. आक्रोश करू लागली. हाय हाय रे दुर्दैवा, तू कोणत्या जन्माचा दावा साधलास? माझी हळद ही उतरली नाही, तोच पतीला नेलेस. माझे विद्याधनाची जहाज बुडाले. माझी शय्या ओस पडली. माझा प्राण विसावा गेला. आता मी कोणाशी गुजगोष्ट करू? माझे सौख्य भांडार, माझा सौभाग्यनिधी व सर्परूपी तस्कराने पार लुटून नेला. आता जगण्याची इच्छाच उरली नाही. मी काय करू? माझ्या जीवलगाला कुठे शोधू? तिचा विलाप पाहून लोकांनाही रडू येत होते. त्यांनी शारदेचे सांत्वन केले. तिला धैर्य द्यावे म्हणून शंकराची प्रार्थना केली. देवव्रत आणि त्यांच्या पत्नीची समजूत काढली. पद्मनाभाच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली. शारदा माहेरीच राहत होती. पतीच्या आठवणी काढून आला दिवस मोठ्या कष्टाने घालवीत होती. असे बरेच दिवस लोटले. शारदेचे मातापिता काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरामध्ये ती एकटी होती. त्या दिवशी एक अपूर्ण घटना घडली. नवध्रुव नावाचा एक वृद्ध तपस्वी ऋषी अकस्मात देवव्रताच्या घरी आले. ते अंध होते. त्यांच्या शिष्यांनी त्यांना हात धरून आणले. शारदेने त्यांना बसण्यासाठी आसन दिले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. पूजन केल्यावर आदराने नमस्कार केला. तेव्हा नवध्रुवांनी आशीर्वाद दिला. बाळ, तुझे सौभाग्य वाढो. तुला वेदोत्तर पुत्र हो. शारदा विधवा आहे हे त्या ऋषींना कसे ठाऊक असणार? त्यांनी आशीर्वाद तर दिला, पण ते अमोघ वचन खरे कसे होणार? शारदा खेदाने हसली. असह्य शोकाने तिच्या डोळ्यात पाणी आले. मुखातून हुंदका बाहेर पडला. नवध्रुवांनी विचारले, बाळा, रडतेस कशाला? शारदा म्हणाली, ऋषीवर्य, काही दिवसांपूर्वीच माझे पती सर्पदंशाने मृत्युमुखी पडले आहेत. मग आपला आशीर्वाद खरा कसा होणार? तेव्हा नवध्रुव म्हणाले, मुली, मी बोललो ते बोललो. माझ्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही. तपश्चर्येचे सामर्थ्य फार मोठे असते. त्या योगी सर्व गोष्टी साध्य होतात. तेवढ्यात शारदेचे मातापिता व बंधू घरी परतले. नवध्रुव ऋषींच्या दर्शनाने त्यांनाही आनंद झाला. जे घडले ते शारदेने त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, वरकरणी ही गोष्ट अशक्यप्राय वाटत असली तरी तपस्वी ऋषींचा प्रभावच इतका विलक्षण असतो की त्यांना दिलेले आशीर्वाद फलद्रूपच होतो. त्यांच्या वरप्रसादाने रंकाचा राव होतो आणि त्यांनी
संतापाने श्राप दिला तर त्या पाप्याच्या कुळासहित नाश होतो. पुराणात याचे कितीतरी दाखले आहेत. ब्रह्मशापाने नहुष राजा सर्पयोनीत जन्माला. यादवांचे कुळ नष्ट झाले. ब्राह्मणांना क्षोभा आल्यामुळे इंद्राची सर्व संपत्ती सागरात बुडाली. ब्राह्मणांच्या श्रापामुळेच श्रीहरीला अवतार घ्यावे लागले. परीक्षित राजाला तक्षकांच्या दंशाने मृत्यू आला आणि स्त्रिया असूनही पांडुराजाला ब्रह्मचार्य पाळावे लागले. म्हणून ब्रह्मा, विष्णू व महेश यांनाही ब्रह्मशापाचे भय वाटते. जमदग्नीला राग आला आणि त्याने स्वतःच्याच 4 पुत्रांना दग्ध केले. कपिलाच्या शापाने 60,000 सागरपुत्र जळून गेले. नारदाच्या शापाने उन्मत्त कुबेर पुत्र वृक्षरूप झाले. विप्रशापाने दंडक राजा भस्मीभूत झाला. नृग राजाचे सरड्यात रूपांतर झाले. अधिक काय सांगावे. गौतमांच्या शापाने इंद्राच्या अंगाला सहस्त्रभंगे पडली. गुरुशापाने चंद्राला क्षय लागला. अगस्त्याने तर क्रोधित होऊन समुद्रच पिऊन टाकला. मांडव्या ऋषींच्या शापाने सूर्यपुत्र यमाला दासीपुत्र विदुर म्हणून जन्म घ्यावा लागला. तपस्वी ऋषींचा प्रभावच आचित्य मानतात. मनात आणले तर ते पाषाणाला देव करतील, गरिबाला चक्रवर्ती सम्राट करतील. त्यांना अभिमंत्रित अक्षता टाकला तर वढलेल्या वृक्षालाही पालवी फुटेल. हे ब्रह्मांड मोडतात आणि पुन्हा निर्माण करून दाखवितात. म्हणूनच त्यांना तिन्ही जगात श्रेष्ठ मानले जाते. नववृद्ध ऋषींनी शारदाला धीर दिला व म्हणाले, मुली तू उमा महेश व्रत कर. ओम नमः शिवाय या षडाक्षर मंत्राचा नित्य विधियुक्त जप कर. तुला दिलेले हे व्रत सफल होईपर्यंत मी येथेच राहणार आहे. मग ते ऋषीवर्य देवरथाच्या घरात अंगणातच मठ बांधून राहू लागले. पुढे एका शुभतेने नवध्रुवांनी शारदेला षडाक्षर मंत्र दिशा दिली व म्हणाले, चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षात उमामहेश्वर व्रतचरणास प्रारंभ करावा. सुमुहूर्त पाहून सोमवार, अष्टमी व चतुर्दशीस उमामहेश्वराची पूजा करून सुरुवात करावी. हे शिवपूजन वर्षभर करावे. शिवकृपेने आपले कल्याणच होईन अशी दृढ श्रद्धा ठेवावी. नवध्रुवांच्या सांगण्यावरून शारदेने विधिपूर्वक व्रतारंभ केला. त्यासाठी दिव्य असे शिवमंदिर रचले. त्याचे 4 खांब सुशोभित केले. त्यावर शुभ्र छत घातले. भूमी शुद्ध केली. सुंदर रांगोळी काढल्या. 16 वर्णाच्या यंत्ररचना केली. त्यात अष्टदले चतुर्दले काढली. त्या यंत्रावर तांदूळ पसरून त्यावर घटाची स्थापना केली. उमामहेश्वराच्या सुवर्णमूर्ती स्थापन करून त्याची षोडशोपचारांनी पूजा केली. ब्राह्मण व सुहासिनी यांची पूजन करून त्यांना उत्तम पक्वान्नाचे भोजन दिले. त्यांचा यथायोग सन्मान केला. पुराण श्रवण केले. कीर्तन ऐकले. जागरण केले. अशा प्रकारे गुरुवचनांवर पूर्ण निष्ठा ठेवून यथाविधी व्रताचरण करू लागली. शंकराचे ध्यान. सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, शंकराची देहकांती कंदपुष्प, चंद्र, कापूर किंवा दुधाच्या फेसासारखी धवल आहे. त्यांचे शरीर रजतासारखे शुभ्र आहे. ते ज्योतीसारखे तेजस्वी दिसतात. ते कोटी सूर्याच्या एकत्रित प्रभेसमान दिव्यमान आहे. तो जगाच्या आनंदाचा गाभाच आहे. जणू तो गुणातीत आहे. शुभ्र आभरणी भूषित आहे. त्याच्या मस्तकावर स्वर्गगंगा विराजित आहे. त्यावरील शुभ्र जटांचा मुकुट खूपच शोभून दिसतो. त्या जटामुकुटातील मणियुक्त सर्पभूषणे खूपच खुलून दिसतात. त्याच्या भाळीत चंद्राची कोर आहे. त्याच्या सर्वांगी शुभ्र भस्माचे विलेपन किती सुंदर दिसते. त्याच्या कपाळावरील किंचित उन्मलित तृतीय नेत्र त्याच्या देखणेपणात अधिकच भर घालतो. त्याचे डोळे चंद्र सूर्यासारखे तेजस्वी दिसतात. त्याच्या कानात शेष व तक्षक यांची कुंडले झळकत आहेत. त्यांचा नीलवर्ण कंठ श्रेष्ठ पाचूहूनही शोभून दिसतो. त्याच्या गळ्यात नरमुंडाच्या माला आहेत. त्यांच्या अंगावर केयूर, अगद, वीरकंकण ही भूषणे आहेत. त्यांच्या 10 हातांना अनुक्रमे खडक, त्रिशूल, कपाल, डमरू, अंकुश, पाश, घंटा, पिनाक, पशुपत व कमल अशी शस्त्रे व वस्तू आहेत. ती शस्त्रे प्रलय काळाच्या विजेसारखी झळकतात. त्याच्या अंगावर सिंहाच्या कातड्याचे वस्त्र आहे. शुभ्र अशा कैलास पर्वतावर सहस्त्र योजने विस्तीर्ण असा स्तंभविरहित अतिभव्य मंडप आहे. यांच्या
प्रकाशाने दशदिशा उजळल्या आहेत. त्यात विविध रत्नांनी सुशोभित असे दिव्य सिंहासन आहे. त्यावर आसन म्हणून गजचर्म ठेवले आहे. तेथे ब्रह्मानंदाचे सगुण सकार स्वरूप असा शिवशंकर नित्य विराजमान आहे. त्याच्या समोर ऐरावतापेक्षाही विशाल आणि शुभ्र वर्णाचा नंदी बसलेला आहे. भवानीचे ध्यान. सूत म्हणाले, श्रोते हो, माता पार्वतीच्या सगुण साकार स्वरूपाबद्दल काय सांगावे. ही त्रिभुवन जननी नितांत सुंदर, सडपातळ व कोमलांगी आहे. शंकराच्या वामांगी विराजमान असलेल्या या जगदंबा भगवतीच्या हातात अनुक्रमे गदा, पाश, अंकुश व कमळे आहेत. तिच्या गळ्यात कल्पतरूच्या सुमनांच्या माळा व मल्लिका, बकुळा, कमळ आदी फुलांचे मनोहर हार आहेत. तिने हत्तीच्या गडस्थळातील मौक्तिकांची कर्णभूषणे धारण केलेली आहेत. तिच्या अद्भुत शोभा काय वर्णन करावे. तिचा कटिभाग अतिशय बारीक आहे. तिच्या कमरेतील कमरपट्टा 12 आदित्यांच्या एकत्रित तेजासमान दिव्यमान आहे. तिची वेणी ही भुजंगासारखी आहे. ती कमलमुखी आहे. तिचे नयन आकर्षण आहेत. ती निरूपण लावण्यवती आहे. जगातील सर्व देखण्या स्त्रियांचे सौंदर्य तिच्या पादागोष्ठांवरून ओवाळून टाकावे अशी कोट्यावधी मदनांची शोभा तिच्या समोर लज्जित होते. या त्रिपुर सुंदरीच्या अंग सुवासाने सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहे. तिच्या पाऊलखुणा उमटतात तेथे रक्तकमळे उगतात. जेथे तिच्या दंतपंगती प्रभा झळकते तेथील खडे दिव्यमान होतात. अखिल ब्रह्मांड मंडपात तिचा एकमात्र अलौकिक स्वरूपाची आहे. चंद्र, सूर्य आणि अग्नी तिच्या तेजाने प्रकाशतात. ती ब्रह्मा, इंद्रादी देवता या बालकांना आपल्या गर्भात वात्सल्याने धारण करते. तिच्या सौंदर्यानेच त्रिभुवनाला सौंदर्य प्राप्त झाले आहे. तिच्या कर्णभूषणे इतकी तेजस्वी आहेत की सूर्यचंद्राचे तेज एकवटून बनलेली असावीत असे वाटते. तिची प्रभा तिच्या कपाळावर पसरलेली आहे. तिचे अधर उगवतीच्या बालरवी समान अरक्त आहे. त्या महादेवीने आपल्या नाकात घातलेली मोती हे त्याच्या प्रभेमुळे प्रवाळच वाटतात. तिच्या नेत्रातील दिव्य अंजनाची प्रभा तिच्या गळ्यातील मोत्यांच्या माळेवर पडल्यामुळे त्या मोत्यांवर गुजेवर असतात तसे श्यामल ठिपके पडलेली दिसतात. ही जगन्माता हास्य करते तेव्हा तिच्या दातांची शुभ्र प्रभा अवघा परिसर व्यापून टाकते. तिचे दात म्हणजे ओळीने बसलेल्या धवलवर्ण हंसपंगती. या दंतपंगती शुभ्र असल्याने तरी तिच्या अंधप्रभेने आरक्त वर्णन दिसतात. पक्क डाळिंबाचे दाणे दिसतात तशा तिच्या शाम्यवर्ण अंगकांची तेजस्वी प्रभेमुळे तिने गळ्यात धारण केलेल्या मोत्यांचे हार हे इंद्रानील मण्यांचे बनविलेले आहेत असे वाटतात. गजानन व षडानन यांना अमृतपान देणाऱ्या या विश्वजननीचे उरोज कमंडलूप्रमाणे घटदार व शोभिवंत आहे. तिचे वस्त्र फुललय काळाच्या विणूच बनविलेले असावे असे झगझगीत आहेत. मोत्यांचे विणकाम केलेले तिची कंचुकी तेजेज व शोभिवंत आहे. तिच्या बहुभूषणे मौल्यवान रत्नांची मढवलेली असून ती वेगळ्याच तेजाने झळकतात. इंद्रनील रत्नाप्रमाणे विग्रहवर्णन असलेली ही आदिमाता आदिपुरुषाची ज्ञानकळा आहे. ती लीलेने अनंत वेश धारण करणारी, भक्तांवर कृपा करणारी, दुष्टांसाठी प्रलयकारी रूप धारण करून त्यांचा संहार करणारी आणि ब्रह्मांडमाळाची गडामोड करणारी आहे. तिची आदित्यतीय स्वरूप पाहताना स्वतः शंकरही तटस्थ होतो. तिच्या कानात डोलणारे मोत्याचे घोष हे आकाशात झळकणारे कृतिकापुंजच होते. तिच्या भाळीचे लालबुंद कुंकुमरेखा सकाळ संध्याकाळच्या क्षितिजा शोभलाही कमीपणा आणेल अशी आहे. प्रलयकाळी सर्व विश्वव्यवहार गिळंकृत करून शंकर सगुणांचा निर्गुण झाला तरी हिचे सौभाग्य अखंडच राहते. हिने अशी दक्ष कन्या होऊन आणि नंतर हिमालयाची कन्या होऊन शंकराला विरले. तिच्या भाळी द्विजवर हे भूषण खूपच शोभून दिसते.
तंबूळ सेवनाने तिचे मुख सौंदर्य किती अप्रतिम दिसते याचे विलक्षण आनंददायी वर्णन कवीने वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहे. तिची वेणी प्रयाग क्षेत्री संगमावर एकत्र येणाऱ्या 3 नद्यांच्या प्रवाहासारखी ती पेढी आहे. तिच्या बाबतीत कृष्णवर्ण कुरळ्या कुंतलाची वेणी ही यमुना, त्यावरून माळलेली शुभ्र फुलांचे हार ही गंगा व लाल फुलांचे हार म्हणजे सरस्वती असेही म्हणतात. तिच्या वेणीतली मूद राखाडी हे अलंकार म्हणजे तिच्या वेणीरूपी सरिता प्रवाहातील मत्स्य कुर्मादी जलचर. तिच्या केशाग्री बांधलेला गुच्छा म्हणजे सागर. तिच्या गळ्यातील मोहनमाळ ही जणू ब्रह्मांडाचे मणी ओवूनच तयार केलेले आहे. जीव आणि शिव हेच तिचे स्तन. तिने सावरून धरलेले हे 2 पक्षीच आहेत. जणू अक्षय सौभाग्याचे प्रतीक म्हणून तिने आपल्या हातात वज्रचूडे धारण केलेली आहेत. तिच्या 10 बोटात 10 मुद्रिका आहेत. या 10 मुद्रिका म्हणजे तिच्या बंधूने विष्णूने घेतलेल्या दशावतार होत. तिच्या पायातील नुपुराचा मधुर ध्वनी ऐकून समाधिमग्न शंकर भगवान येतो. त्याच्या नेत्राचे चकोर पक्षी तिचा मुखचंद्रमा पाहून धन्य होतात. एकनिष्ठ भक्त हेच तिच्या चरणगुलीतील दुल्हेरी जोडवी आदी अलंकार. सूत म्हणाले, श्रोते हो, मी तुम्हाला शिवपार्वतीचे सगुण साकार दिव्य स्वरूप कसे आहे ते वर्णन करून सांगितले आहे. उमामहेश्वराचे व्रत करताना शिवपार्वतीचे हेच दिव्य स्वरूप शारदा मनः चक्षुसमोर आणून त्याचे ध्यान करत असे. अशा प्रकारे शारदेने वर्षभर व्रतचरण केले. नैध्रुवांनी तिच्याकडून यथाविधी उद्यापन करविले. त्यावेळी तिने 1100 दाम्पत्यांची पूजा केली. त्यांना भोजन, वस्त्रालंकार व दिव्य दक्षिणा देऊन संतुष्ट केले. सायंकाळी जप, ध्यान व कीर्तन केले. मध्यरात्रीच्या समयात शारदा नवध्रुवांच्या जवळ बसून उमामहेश्वरांचे चिंतन करीत होती. तोच साक्षात्कार माता भवानी तेथे प्रगट झाली. सर्वात विलक्षण तेज पसरले. मातेच्या कृपाप्रसादाने नवध्रुवांना दृष्टी आली. देवीच्या दर्शनाने नवध्रुव आणि शारदा यांना परमानंद झाला होता. दोघांनीही तिला वंदन केले. अत्यंत प्रेमपूर्वक तिचे स्तवन केले. म्हणाले, हे भवानी जगदंबे, तुझ्या जय जयकार असो. तू जगाच्या उत्पत्तीला कारण असणारी मूळ प्रकृती आहेस. तू ओंकार स्वरूप आहेस. स्वयंभू आहेस. तू ब्रह्मानंद देणारी आहेस. सर्वांचा आरंभ आहेस. चैतन्य रूपाने विलास करणारी माया आहेस. तू हिमालयाची कन्या आहेस. तू सौभाग्याची सरिता आहेस. हे हरंब जननी, तू भक्तांच्या हृदयरूपी कमळात रमणीय भ्रमर आहेस. चैतन्याची खनिज अशी तू वेदपुराणात नाही वेदनीय आहेस. तू कृपा केलीस तर जन्मधाला दृष्टी येते. पंगू मनुष्य अव्यंग होऊन वाऱ्याच्या वेगाने धावतो. मूक बोलू लागतो. मूर्खाला शहाणपण येते. वाळूच्या खड्ड्याची दिव्य रत्ने होतात आणि गोरट्यांचे चिंतामणीत रूपांतर होऊन, हे आई, तुझा प्रभाव औचित्य आहे. तुझी लीला कर्तृत्व आघात आहे. तू भक्तांचे पालन करतेस. मरलेल्या मनाला नवा उत्साह, नवा उल्हास व नवीन स्फूर्ती देतेस. तू संसार भय नष्ट करणारी आहेस. तू वेदांची माता असून ब्राह्मणांच्या आणि द्विजनांच्या मनाला आनंद देणारी आहेस. ब्रह्मांदिका देवी श्रेष्ठ नेहमी तुझे ध्यान करतात. हे भवानी, तू त्रिपुरासुरधरी आहेस. त्रिभुवनाची जननी आहेस. तू त्रिवेदी दोषांचे आणि त्रिविधी तापांचे हरण करणारी आहेस. जे परमभक्त त्रिकाळ तुझे ध्यान करतात ते जड, सूक्ष्म व कारण हे तिन्ही देह ओलांडून जातात. हे मृडानी, तू शंकराच्या मनोरूपी सरोवरात विहार करणारी हंसिनी आहेस. तू विज्ञानरूपी चापक्याची कलिका आहेस. तू सर्व व्यापक आहेस. तू सर्व प्रकारे कल्याण करणारी व ऐश्वर्य देणारी आहेस. तुझा जय जयकार असो. ते भावपूर्ण स्तवन ऐकून देवी पार्वती प्रसन्न झाली. ती शारदेला म्हणाली, तुझ्या सेवाभक्तीने मी संतुष्ट झाली आहे. तरी वरदान मागून घे. नवध्रुव ऋषींनी देवीला शारदेचे सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाले, माते, तू सर्व सामर्थ्य आहेस. मनात आणले तर काहीही करू शकतेस. म्हणून या
मुलीला मी जे आशीर्वाद दिला आहे तो पूर्ण करावा असे माझी प्रार्थना आहे. तेव्हा शारदेच्या कल्याणासाठी ऋषींच्या मनात आलेल्या सद्व जाणून भगवती म्हणाली, मुनिवर, पूर्वजन्मी ही शारदा द्रविड देशातील एका ब्राह्मणाची कन्या. हिचे भामिनी असे नाव होते. हिच्या नवऱ्याला 2 स्त्रिया होत्या. ही त्याची दुसरी बायको होती. ही सुस्वरूप व मृदभाषणी होती. हिने युक्त प्रयुक्तीने नवऱ्याला आपल्याच अधीन करून ठेवले. त्यामुळे तो पहिल्या बायकोकडे दुर्लक्ष करू लागला. हिच्या सासरच्या घराशेजारी एक व्यभिचारी मनुष्य राहत असे. भामिनीचे सौंदर्य पाहून तो हिच्यावर आसक्त झाला होता. हिच्यावर पापदृष्टी ठेवून होता. एके दिवशी त्याने संधी साधली. आसपास कोणी नाही असे पाहून त्याने हिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पण हिने दाद लागू दिला नाही. त्याला झिडकारले, कठोर शब्दात त्याची निंदा करून त्याला घालवून दिले, पण हिच्यासाठी तो झुरत राहिला आणि अति हिचा ध्यास घेऊनच मरण पावला. हिच्यामुळे सवतीला पतीचे प्रेम सौख्य लाभले नाही, म्हणून तिनेही हिला तू विधवा होशील असा श्राप दिला. हिने दिलेल्या दुःखामुळे ती मरण पावली. कालांतराने हिलाही मरण आले. ती भामिनीच शारदा म्हणून जन्मली. जारालाही पुरुषाचा जन्म मिळाला, तोच पद्मनाथ. त्याच्या हिच्याशी लग्न झाले. पूर्वजन्मी परस्त्रीवर डोळा ठेवला. या कुकर्मामुळे त्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. शारदेला वैधव्य आले. पूर्वजन्मी तिच्या सवतीने दिलेला श्राप या जन्मी खरा ठरला. कर्माची गती खूप गहन असते. प्रत्येकाला त्याच्या बऱ्या वाईट कृतकर्माचे फळे भोगावेच लागतात. असो, पूर्वजन्मांतरीतील भामिनीचा जो पती होता त्यालाही आता ब्राह्मणाचा जन्म मिळालेला आहे. तो येथून 360 योजने दूर द्रविड देशात आहे. आजही तिला भामिनीचे स्मरण आहे. तिचे स्वरूप आठवून तो तळमळत असतो. तो रोज हिच्या स्वप्नात येईल, हिला प्रेमाने अंगसंग देईन, त्यामुळे हिला गर्भधारणा होईल. ही एका पुत्रास जन्म देईन. त्याचे नाव शारदानंदन ठेवा. तो सर्वत्र प्रख्यात होईल. स्वप्नामध्ये एकमेकांचा सहवास लाभल्यामुळे शारदेला आणि त्या ब्राह्मणांना सुख लाभेल. बोलणे पूर्ण होताच भवानी अंतर्धान पावली. भगवतीच्या आशीर्वादाने शारदेला पुढे स्वप्नात तसाच अनुभव येऊ लागला. द्रविड देशातील तिचा पती तिला स्वप्नामध्ये भोगदान देऊ लागला. या संबंधातून शारदेला दिवस गेले. ही गोष्ट समाजाला कशी पचणार ते तिची निंदा करू लागले. शारदेचे सासू सासरे, दीर, आपस, सगळे सोयरे देवरथाच्या घरी येऊन धडकले. ते सर्वजण शारदेला दोषी देऊ लागले. शारदेने आणि तिच्या घरच्यांनी त्या सर्वांना वास्तुस्थिती सांगून समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. तिला देवीचे दर्शन झाले. स्वप्नात ब्राह्मणांचा सहवास लाभून गर्भधारणा झाली. या कथांतरावर त्यांचा विश्वास बसेना. लोक तिच्यावर व्यभिचाराचा आरोप करू लागले. तिचे नाक व कान कापून तिची गाढवावरून दिंड काढण्याची भाषा करू लागले. तोच आकाशवाणी झाली, शारदेला दोष देऊ नका, ती म्हणते ते सत्य आहे. पण संतापलेल्या लोकांनी ती आकाशवाणी ही कपटाचा खेळ वाटला. त्या एक पुण्यवान आणि विवेकी वृद्ध मनुष्य होता. शारदेची बाजू घेऊन तो लोकांना म्हणाला, बाबांनो थांबा, अतताईपणा करू नका. ईश्वरी मायेची कर्तृत्व अचित्य आणि अगाध आहेत. कोणालाही तिचा थांग लागत नाही. ती कोणतीही अघटित लीला घडवू शकते. तिला खांबाशिवाय आकाश तोडून धरले आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र यांना कोणाचा आधार आहे. सर्व देहांमध्ये एकच परमेश्वर व्याप्त आहे. मग तो शोधूनही का सापडत नाही. पंचमहाभूतांचे परस्पर वैर सौरश्रुती आहे. मग तीच शरीरामध्ये परस्परांशी एकरूप होऊन एकीने कसे कार्य करतात. गर्भातील बाळ कसे मोठे होते. त्याच्यात चेतना कोठून येते. त्याला हातपाय व अवयव कसे प्राप्त होतात. तेथे त्याचे रक्षण कोण करतो. काळ्या खोडातून व फांद्यातून हिरवी पाने कशी प्रगट होतात. त्याची फुले व फळे विविध रंगाची, आकाराची, विविध गुणधर्माची कशी विचार करून बुद्धी कुठीत होते. हेच तर ईश्वराच्या सत्तेचे अगाध सामर्थ्य
आहे तो जगन्नाथ काय करू शकत नाही ते विचारा. पूर्वी युपकेतू राजाचे वीर्य लज्जात पडले होते. ते जल एका वेश्येने प्राशन केल्यामुळे तिला गर्भधारणा होऊन तिने एका उत्तम आणि गुणवान पुत्राला जन्म दिला. विभंडकाचा वीर्याक्ष जलात पडला. तो प्राशन केल्यामुळे हरिणी गर्भवती झाली. तिच्या उदरात ऋष्यशृंग ऋषींचा जन्म झाला. दशरथाच्या पुत्र कामेष्ठी यज्ञात कोणी चमत्कार केला. सौराष्ट्राच्या राजाने एका हरणीला प्रेमाने स्पर्श केला. त्या स्पर्शाने गर्भधारणा होऊन ती एक दिव्य मानवपुत्र प्रसवली. उपरीच वसूच्या वीर्यापासून गर्भ राहून नत्सीच्या उदरी सत्यवतीचा जन्म झाला. तिचा बहुहीन तसाच जन्मला. तो पुढे राजपुत्र झाला. महिषीच्या गर्भातून महिषासुर दैत्याचा जन्म झाला. कित्येक तपस्वी ऋषी एवढे करुणावंत असताना की स्त्रियांना त्यांच्या संकल्पनेचे गर्भ राहतो. रोहिणीच्या पोटी बलरामाचा जन्म कसा झाला. यादव कुळातील सांबाच्या पोटी मुसळ कोणी जन्माला घातले. कुंतीच्या पोटी पांडवांचा जन्म कसा झाला. या सर्व गोष्टी तुम्ही खऱ्या मानतात ना. मग शारदेच्या सत्यवचनांवर तुम्ही का विश्वास ठेवत नाही. तो वृद्ध तळमळून सांगत होता. काही जणांनी लोक त्याच्याशी सहमत होते पण दुर्जनांचे काय ते एक ऐकायला तयार नव्हते. शारदेची निंदा करून तिला अपमानित करीत होते. तोच पुन्हा आकाशवाणी झाली. मूर्खांनो ऐका आता. जो शारदेची निंदा करेल तिला पापणी म्हणेन वा व्याभिचारी म्हणेल त्याची जीभ चिरली जाऊन तिकडे पडतील. तेव्हा सज्जनांनी शारदेची बाजू घेऊन हे खरे आहे शारदा निष्पाप आहे. जे कोणी तिला त्रास देतील त्यांना त्यांच्या दुष्कर्माची फळे भोगावी लागतील असे स्पष्टपणे सांगितले. पण दुर्जनांनी ऐकले नाही. ते म्हणाले तुम्ही आपल्या डोळ्यांवर झापड ओढून घेतली आहे का. ही कसली आकाशवाणी. शारदेचे पाप झाकण्यासाठी हिच्या घरच्यांनीच हे सर्व कपटनाट्य रचले आहे. ते असे म्हणताच उपस्थितांना आकाशवाणीची तत्काळ प्रचिती आली. त्या निंदिकांच्या जिव्हा चिरल्या जाऊन त्यातून किडे पडू लागले. लोकांच्या आश्चर्याला पाराच उरला नाही. शारदेला वंदन करून ते म्हणाले माते तू जानकी आणि रेणुकासारखी साध्वी आहेस, पवित्र आहेस. लोकनिंदा थांबली. नवमास पूर्ण होताच शारदेने एका पुत्राला जन्म दिला. लोक त्यांना शारदानंदन म्हणू लागले. वद्य पक्षातील चंद्राप्रमाणे तो दिसाळण्यास दिवसामासाने वाढू लागला. 8व्या वर्षी उपनयन झाल्यावर तो वेदध्यायन करू लागला. त्याने 4 वेद आणि 6 शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला. पुराणे मुखदोट केली. त्याला विद्वानांमध्ये प्रतिष्ठित प्राप्त झाली. सर्वत्र कीर्ती झाली. राजे व महाराजे त्यांच्या विद्वत्तेची प्रशंसा करू लागले. त्याला सर्वत्र मानसन्मान मिळू लागला. मातेप्रमाणे तोही परम शिवभक्त होता. त्याने आपल्या निर्मळ प्रेमभक्तीने शंकराला प्रसन्न करून घेतले. एकदा शिवरात्रीचे पर्वणी साधण्यासाठी शारदा आपल्या पुत्रासमवेत गोकर्ण क्षेत्री गेली होती. तेथे द्रविड देशातील तो ब्राह्मणही आला होता. हाच शारदेचा पूर्वजन्मीचा पती होता. हाच शारदेला स्वप्नात रोज भेटत असे. एकमेकांना पाहून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. अंतरीची खून पटली. आनंद झाला. शारदेला देवीने पूर्वी सांगितलेले वचन आठवले. ती म्हणाली होती मुली गोकर्ण क्षेत्री तुझा व तुझ्या पतीची गाठ भेट होईल तेव्हा उमामहेश्वराची अर्धी पुण्य तुला त्याला दे. त्याला पुत्र त्याच्या स्वाधीन कर. त्याच्या सानिध्यात 4 महिने राहून त्याची सेवा कर. व्रतस्थ राहा. समागम करू नकोस म्हणजे तू शिवलोकी जाशील. त्याप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदेने पतीला वंदन केले. उमामहेश्वराच्या व्रताचे अर्धपुण्य त्याला संकल्परूपी प्रदान केले. पुत्राला त्याच्याकडे सोपावून त्याच्या प्रतिपाळ करण्यास सांगितले. मग तीही त्याच्याबरोबर द्रविड देशात गेली. व्रतस्थ राहिली. तिचा पुत्र शारदानंदन. त्या दोघांनी शिवपार्वतीस समजावून सेवा केली. असे महापिंडीत सेवाभावी कीर्तिवान आणि मातृपितृभक्त असा पुत्र लाभणे म्हणजे भूलोकीचे सर्वात मोठे भाग्य. शिव आणि भगवानी यांनी कृपाप्रसादाने शारदेला हे महाद्रांभ्य प्राप्त झाले होते.
जो आपल्या आईवडिलांची सेवा करीत नाही, त्याचे ज्ञान, त्याची तपश्चर्या, त्याची विद्या, त्याचे मोठेपण, त्याचे भाग्य या सर्व गोष्टी व्यर्थच होत. जो पत्नीशी सगळ्या सोयऱ्यांना आपल्या घरी मानापानाने ठेवतो, त्यांना हवे नको ते पाहतो, पण आपल्या जन्मदात्यांना विचारत नाही, त्यांना दुःख देतो, कष्ट देतो, अन्न पाणीही देत नाही, त्यांना अपमानित करून बाहेर घालवितो, त्यांना जिव्हारी लगेल असे बोलतो, तो नराधम असतो. शस्त्रशास्त्री असला तरी चांडाळाहूनही अपवित्र होय. त्याचे तोंडही पाहू नये, त्याचा स्पर्श म्हणजे वेंटाळ, त्याचा चुकून स्पर्श झाला तरी सचोल स्नान करावे. अशा कृतज्ञ आणि महादोषी मनुष्याला यम भयंकर नरक यातना देतो. असो शारदेचा पती महातपस्वी आणि योगी होता. काही वर्षांनी तो निधन पावला. त्यावेळी शारदेनेही सहगमन केले. त्या दोघांनी शिवलोकी स्थान केले. श्रीधर कवी म्हणतो, श्रोते हो, शिवलीलामृत हे एक सुरस आणि दिव्य रसायन आहे. भवरोगाने ग्रस्त झालेल्या कोणीही याचे सेवन करावे, त्याला आरोग्यसह शिवपदही प्राप्त होईल. ज्याची पूर्वपुण्याही थोर आहे त्यांना या गोष्टी गोड कळतील, पण ज्यांचे मरण जवळ आले आहे त्यांना हे आवडत नाही. भाविक जन हो, श्री गुरु ब्रह्मानंदाच्या कृपाप्रसादाने लाभलेला हा श्रीधर तुम्हाला हात जोडून एवढीच विनंती करतो की शिवचरित्र हे साक्षात अमृत आहे. तुम्ही देवांनी हे आदराने सेवन करा. पुढील अध्यायातील कथा खूप सुरस आहे. तिच्या पठण श्रवणाने श्रोते आणि वक्ता पावन होईल. स्वतः शिव पार्वती त्यांचे रक्षण करतील. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात आलेल्या शिवलीलामृत या महान ग्रंथ हा 10वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी तो नित्य नेमाने श्रवण पठण करावा. अध्याय 10वा समाप्त. ओम नमः शिवाय.